खरं तर अजित पवार यांच्या जाण्याने अनेक कार्यकर्त्यांसह अनेक नेत्यांना देखील मोठा फटका बसलेला आहे. जे नेते त्यांच्या जवळचे आहेत, जे कार्यकर्ते त्यांच्या जवळचे आहेत, त्यांना मात्र हे दुःख सहन होत नाहीये. ही थेट दृश्य आपण पाहतोय या ठिकाणची. शोकाकुल वातावरणात खरं तर अनेक नेते आहेत, अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत, कुटुंबीय आहेत, काही बाहेरगावचे जे नातेवाईक असतील ते आता बारामतीत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. आज सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर हे काठेवाडी येथील आपण दृश्य पाहतोय. या ठिकाणी त्यांचे निकटवर्तीय कुटुंबीय पोहोचण्यास आता सुरुवात झालेली आहे. तर अगदी काही वेळातच आता अमित शहा आणि नितीन नबीन देखील विद्याप्रतिष्ठान या मैदानावर दाखल होतील. अजित पवार यांच्या अंत्यदर्शनाकरता खरं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी, बारामतीकरांनी आणि संपूर्ण राष्ट्रातून जे लोक अजित पवारांवर प्रेम करतात ते सर्व या ठिकाणी आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्या दादांना शेवटचं पाहता यावं, त्यांना निरोप देण्याकरता ही धडपड सध्या सुरू आहे. अजित पवार यांचं अचानक जाणं खरं तर महाराष्ट्राला चटका लावून देणार आहे. आज मात्र 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. कालची सकाळ मात्र अख्खा महाराष्ट्र विसरू शकलेला नाहीये. तर फलटणच्या तरड गावात विदीप जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. खरं तर काल बारामतीत जो विमान अपघात झाला, या विमान अपघातात अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा देखील समावेश होता. त्यांचाही मृत्यू झालेला आहे. तर आज रात्री 11 वाजता विदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विदीप जाधव हे अजित पवारांचे PSO होते. फलटणमधील तरडगाव इथे विदीप जाधवांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर आज सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. सध्या अजित पवार यांच्या अंत्यदर्शनाकरता त्यांचे जे नातेवाईक असतील, नेते असतील, निकटवर्तीय असतील, बारामतीत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. खरं तर कालच अनेक नेते बारामतीत दाखल झाले. अजित पवारांचं अंत्यदर्शन देखील अनेक नेत्यांनी कालच घेतलेलं आहे. परंतु आज मात्र त्यांच्या पार्थिवावर हे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज देखील अनेक नेते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, त्यांचे निकटवर्तीय असतील, हे अजित पवार यांना हा शेवटचा निरोप देण्याकरता बारामतीत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. खरं तर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन नबीन देखील अगदी काही वेळातच बारामतीत दाखल होतील. परंतु आता ही बारामतीत एकूणच नेत्यांची आणि अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची, हितचिंतकांची, कार्यकर्त्यांची ही गर्दी जमायला आता सुरुवात झालेली आहे. खरं तर कालच विद्याप्रतिष्ठानमध्ये जेव्हा अजित दादा यांचं पार्थिव दर्शनाकरता ठेवण्यात आलं होतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक कार्यकर्त्यांना खरं तर काल त्यांचं दर्शन मिळालं नाही. मात्र आज सगळ्यांची भावना एकच आहे, आपल्या लाडक्या दादांना हा अखेरचा निरोप देण्याची, त्यांना अखेरचं बघण्याची.
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शोककळा पसरलेली आहे. एक बेधडक वक्ता, स्पष्ट भाषाशैली असलेला नेता काल महाराष्ट्राने गमावला. कालची सकाळ जणू एका वाईट स्वप्नासारखी महाराष्ट्राने अनुभवली. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अपघातानंतर विमान कंपनीची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. विमानाचा क्रू बऱ्यापैकी अनुभवी होता अशी प्रतिक्रिया खरं तर देण्यात आलेली आहे. अपघातासाठी कमी दृश्यमानता कारणीभूत असू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. DGCAच्या चौकशीतून खरं कारण समोर येईल असं देखील या विमान कंपनीचं म्हणणं आहे. तर विमान हे 100% सुरक्षित होतं असंही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र मग हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा आता पुढे जो तपास सुरू आहे त्यातूनच स्पष्ट होईल. तुर्तास ही दृश्य आपण पाहतोय. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. अतिशय शोकाकुळ वातावरणात त्यांना हा अखेरचा निरोप दिला जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.